नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. तर तुमच्याकडे फक्त आता 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या 2 दिवसामध्ये तुम्हाला हे काम जर नाही केले तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी आणि इतर काही महा-डी-बी-टी योजनेचे जे आहे लाभ तुम्हाला मिळणार नाही. तर याबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर कोणते आहे ते काम. तसेच जे आहे तुम्हाला जर पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कोणते आहे ते काम. तर तुम्हाला पी-एम किसान योजनेचा पुढील हप्ता पाहिजे असेल, तर शेतकरी मित्रांनो, जे आहे पी-एम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला अगोदर हे काम करावे लागणार आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. तर हे काम करण्यासाठी तुम्हाला फक्त 15 एप्रिल या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक आर्थिक मदतीची महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यामध्ये एकूण ₹6,000 दिले जातात. तर या योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025ला जारी करण्यात आला होता. आता संपूर्ण देशातील कोट्यावधी शेतकरी 20व्या हप्त्याची प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि हा 20वा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे आवश्यक आहे. याबद्दल शासन निर्णयसुद्धा आलेला आहे, की तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला जर हे काम केले नाही तर तुम्हाला पी-एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे आणि इतर काही महा-डी-बी-टी योजनेचे लाभ मिळणार नाही. तर याबद्दल आपण शासन निर्णय काय आलेला आहे आपण शासन निर्णयसुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून 2025मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. मात्र सरकारकडून अद्याप याबद्दलची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली नाही. तरीही मागील हप्त्याचा ट्रेंड पाहता पुढील हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अनेक शेतकऱ्यांना अजूनही असे वाटते की योजना सुरू असून आपोआप पैसे आपल्या खात्यावर जमा होतील. मात्र आता केंद्र सरकारने दोन महत्त्वाच्या प्रक्रिया अनिवार्य या ठिकाणी केलेल्या आहेत. ती म्हणजे एक ई-के-वाय-सी आणि दुसरी म्हणजे जमिनीची पडताळणी. या दोन्ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास हप्ता मिळणार नाही. 19व्या हप्त्याचंही हे दिसून आले आहे की ज्यांनी ई-के-वाय-सी किंवा जमिनीची पडताळणी केली नाही त्यांना हप्ता मिळाला नाही. सरकारचा उद्देश आहे की फक्त खरोखर गरजूंनाच या योजनेचा लाभ मिळावा. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आणि माहिती वेळेवर अपडेट करावी. कारण की जून 2025मध्ये येणाऱ्या हप्ता मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी लगेच आपली ई-के-वाय-सी पूर्ण करावी, जमिनीची पडताळणीसुद्धा पूर्ण करावी आणि आणखीन एक महत्त्वाचे काम म्हणजे ते तुम्हाला 2 दिवसामध्ये करायचे आहे. ते काम म्हणजे तुम्हाला जे आहे ॲग्रीटेक म्हणजे फार्मर आय-डी जर तुम्ही अजून काढले नसेल, तर तुम्हाला फार्मर आय-डी काढणे आवश्यक आहे. यासाठी फक्त 15 एप्रिल या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर या 15 एप्रिलपर्यंत तुम्ही जर तुमचे फार्मर आय-डी काढले नाही, तर तुम्हाला जे आहे नमो शेतकरी, पी-एम किसान आणि महा-डी-बी-टीची योजनेचा लाभ मिळणार नाही. तर याबद्दल शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. आपण शासन निर्णय काय आलेला आहे यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही जे आहे आतापर्यंत कोणताही गोंधळ टाळण्यासाठी आणि 20वा हप्ता वेळेत तुम्हाला मिळण्यासाठी यासाठी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तितक्या लवकर प्रक्रिया तुम्ही पूर्ण करता तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत जाईल. आणि सरकारच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे. अन्यथा आपोआप पैसे येणार नाहीत, हे ग्राह्य धरू नये. तर शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला जे आहे पी-एम किसान, नमो शेतकरी आणि महा-डी-बी-टी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इथून पुढे तर तुम्हाला जे आहे हे महत्त्वाचे काम करणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर याबद्दलचा आपण शासन निर्णय जाणून घेऊया काय म्हटले आहे शासन निर्णयामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी हे पाहू शकता की तुम्हाला या ठिकाणी पी-एम किसान, नमो शेतकरी आणि महा-डी-बी-टी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला जे आहे फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे, म्हणजे 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला हे काम करणे आवश्यक आहे. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभाकरता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय-डी अनिवार्य करण्यात आलेले आहे.
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा शासन निर्णय 11 एप्रिल 2025ला या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे हा शासन निर्णय या ठिकाणी 11 तारखेला जारी करण्यात आलेला आहे. तर याबद्दलचा जो शासन निर्णयामध्ये काय म्हटले आहे तर या ठिकाणी पाहूया. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभाकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे. तसेच कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली आणि इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्राशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी. तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न असणारा डाटा म्हणजे जमीन आणि त्यावरील घेतलेली पिके ह्या सर्व कृषी विभागामार्फत वापरण्यात आलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲग्रीटेक हा प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त तथा संचालक भूमिलेख महाराष्ट्र शासन पुणे आयुक्त कृषी विभाग यांच्याकडून समन्वय करण्यात येत आहे. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे 15 एप्रिलपासून हे जे आहे फार्मर आय डी कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे. तर तुम्हाला महा-डी-बी-टी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पी-एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ इथून पुढे घ्यायचा असेल तर तुम्हाला जे आहे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. तुम्हाला पुढील जो येणारा पी-एम किसान योजनेचा पुढील 20वा हप्ता जो आहे येणार आहे जूनमध्ये त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे. तसेच तर तुम्ही अजून फार्मर आय डी काढले नसेल तर तुम्ही जवळच्या सी-एस-सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही जे आहे तुमचे फार्मर आय डी काढून घ्यावेत. कारण की यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर शेतकऱ्याने आपले जे आहे फार्मर आय डी लवकरात लवकर या ठिकाणी काढून घ्यावे. तर यासाठी जे आहे आता फार्मर आय डी क्रमांक तुम्हाला इथून पुढे कुठेही लागणार आहे. तुम्हाला पी-एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा महा-डी-बी-टीमधील कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल आणि इतर काही योजनेसाठी सुद्धा फार्मर आय डी कार्ड या ठिकाणी लागणार आहे. तर याबद्दलचं जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर तुम्ही अजून आतापर्यंत फार्मर आय डी काढलं नसेल तर लवकरच शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी कार्ड जवळच्या सी-एस-सी सेंटरमध्ये जाऊन आपले फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावे. कारण की यासाठी तुम्हाला इथून पुढं फार्मर आय डी कार्ड खूप महत्त्वाचे आहे. तर शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओमध्ये एवढेच सांगायचे होते. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर असेच महत्त्वाचे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी